नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम. पावसाळ्यात डेंग्यू मलेरियाचा धोका लक्षात घेऊन महापालिका मुख्यालयात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. कूलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्या, वाहनतळ व इतर पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करून साचलेले पाणी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. डासांची उत्पत्ती स्थळे वेळीच नष्ट करणे तसेच घर, कार्यालय व परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. महापालिकेकडून डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी अशा तपासणी मोहिमा वेळोवेळी राबवण्यात येणार आहेत. महापालिका मुख्यालयात ईव्ही चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन. महापालिका मुख्यालयात उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील प्रदूषण व कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शहरात चार्जिंग सुविधांचा विस्तार करून नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर महापालिकेचा भर आहे. हरित ऊर्जा, स्वच्छ हवा आणि शाश्वत वाहतूक या उद्देशाने आधुनिक व पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. शहरातील 2247 पैकी 1733 खड्डे बुजवले. पिंपरी चिंचवड शहरातील 2247 खड्ड्यांपैकी 1733 खड्डे बुजवण्यात आले असून 77.13% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 514 खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यावर प्राधान्याने कार्यवाही केली जात आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी स्मार्ट सारथी PCMC ॲपमध्ये खड्डे नोंदवा सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी फोटो, GPS ठिकाण व पत्ता नोंदवून तक्रार करावी असे आवाहन आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण. आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 200 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 190 रुपयांनी वाढ तर चांदीच्या दरात 3000 रुपये प्रति किलो घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,300 रुपये, 22 कॅरेटचा 1,42,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,36,000 रुपये प्रति किलो इतका आहे. मेट्रो प्रवाशांसाठी रिक्षा फीडर सेवेचा शुभारंभ. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा फीडर सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेमुळे नागरिकांना घरापासून मेट्रोपर्यंत आणि मेट्रोपासून घरापर्यंत शेअरिंग व मीटर पद्धतीने किफायतशीर रिक्षा सेवा मिळणार आहे. सुरुवातीला सुमारे 20 मार्ग निश्चित करण्यात आले असून मेट्रो स्थानकांवर मार्ग, थांबे आणि भाड्याची माहिती देणारे फलक लावण्यात येणार आहेत. रिक्षा चालकांनी प्रवाशांना भाडे नाकारू नये, मीटरप्रमाणे सेवा द्यावी आणि शेअरिंग पद्धतीचा स्वीकार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल. वैद्यकीय पदवी नसतानाही औषधे व इंजेक्शने देऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टराविरोधात कारवाई करण्यात आली. भागवत टेटकुराम निषाद वय 39 राहणार रावेत असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. पांढरेवस्ती पुनावळे येथे आरोपीकडून रुग्णांची तपासणी व औषधांची विक्री होत असल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. चोरीच्या मोटरसायकली स्वस्तात विकणारा गजाआड. खोट्या कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या मोटरसायकली स्वस्तात विकणाऱ्या 33 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. सचिन पांडुरंग मरळे वय 33 राहणार जुनी सांगवी, मूळ बारामती तालुका असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून 22 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे 12,10,000 रुपये आहे. पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला मोटरसायकलीसह ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या वाहनांची विक्री करणारे रॅकेट उघडीस आले. या प्रकरणी पिंपरी चिंचवडसह पुणे शहर व ग्रामीण भागातील 22 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडीस आले असून पुढील तपास सुरू आहे. तरुणाला कारमध्ये बसवून लुटले. मनी ट्रान्सफरसाठी जाणाऱ्या तरुणाला अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसवत त्याचा मोबाईल आणि 20,000 रुपये रोख हिसकावून घेण्यात आले. ही घटना जाधववाडी चिखली येथे विशाल मोबाईल शॉपजवळ घडली. या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गणेश पांडुरंग क्षीरसागर, सुहास उर्फ डेव्हिड आणि पप्पू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.